नमस्कार. मी सुनील काळे, वरणगाव. आज मी दिव्य मराठीच्या पेपरच्या माध्यमातून इथे बातमी वाचली की वरणगाव भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जी आहे ती सुनील काळे म्हणजे मला इथे नाकारण्यात आली आणि ती दूध संघाच्या संचालिका श्यामलताई जांभरे यांना तिथे त्या माध्यमातून मिळाली. हा खऱ्या अर्थानं एक प्रकारचा मी 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, पक्षनिष्ठ कार्यकर्ता, एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून हा खऱ्या अर्थानं माझ्यावर एक प्रकारे झालेला अन्याय आहे. या अन्यायाचा मला एक असं वाटते आणि की व एवढ्या वर्ष आपण पक्षाची सेवा केली, एवढ्या वर्ष अनेक नेत्यांनी केली, मी त्याच्याबद्दल मला म्हणणार नाही, परंतु एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेस आपल्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, तर असं जर कधी होत असेल, न्याय मिळत नसेल, तर कार्यकर्ता म्हणून मी अत्यंत उद्विग्न झालेलो आहे की एवढं आपण केलं, मी मोठं केलं, मी एवढं केलं मोठं आहे असं नाहीये. पक्ष शेवटी मोठा असतो, कार्यकर्ता हा छोटाच आहे आणि नेते हे मोठेच आहे. शेवटी नेते स्वतःच्या स्वार्थासाठी काय सेटलमेंटचं राजकारण करून घेत आहे हे या माझ्या उमेदवारी कापण्याच्या इच्छावरनं आलं. मी अत्यंत दुःखी झालेलो आहे की एक कार्यकर्ता म्हणून अक्षरशः मला एवढं वाईट वाटते की आपण एकनिष्ठ राहिलो त्याचं हे फळ आहे का? अनेक लोक इकडून तिकडे जातात, त्यांना न्याय दिला जातो आणि जे कार्यकर्ते लोकसभेसाठी असेल, विधानसभासाठी असेल माझ्यासोबत फिरले, त्या कार्यकर्त्यांना इथे काय मिळाले या निवडणुकीमध्ये हे त्या माध्यमातून दिसलं. जे कार्यकर्ते माझ्यासोबत होते त्या कार्यकर्त्यांना एकालाही उमेदवारी यांनी त्या माध्यमातून मिळू दिली नाही. हा माझा गुन्हा आहे का? काय होता माझा गुन्हा? तर गुन्ह्याचं कारण सुद्धा सांगितले पाहिजे. मला तरी असं वाटते की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मी उमेदवारीच्या वेळेस जे वास्तव्य जनतेसमोर मांडलं, ते वास्तव्य हे जे मांडलं म्हणून त्याचा हा बदला हा त्या माध्यमातून ताईंनी माझ्यावर त्या माध्यमातून उमेदवारी कापल्याच्या माध्यमातून घेतला. अत्यंत वाईट वाटते की अशा प्रकारचे जर कधी नेते जर कधी या पक्षात जर असतील तर पक्ष गडकरी साहेबांनी सांगितलं आहे की हा पक्ष संपण्याच्या मार्गावर त्या माध्यमातून राहणार आहे. त्याकरता कोणीतरी आहे की नाही आहे, या भारतीय जनता पार्टीच्या हिच्यामध्ये कोणी नेता आहे की नाही आहे, हा जो प्रकार चालू आहे हा कार्यकर्त्यांच्या मनाला अत्यंत वेदना देणारा प्रकार आहे. या प्रकाराचा मी जाहीर निषेध त्या माध्यमातून करतो. मी पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे की आज जे माझ्यावर बीतली आहे, ठीक आहे, एवढं काम करून जर कधी परिस्थिती असेल तर त्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, नेत्यांना मी विनंती करतो की या युद्धामध्ये, या प्रसंगामध्ये माझ्यासोबत तुम्ही राहा. मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी लढत राहणार आहे कार्यकर्ता, परंतु हा जो बदल्याचा आसूड हा माझ्यावर एकनिष्ठ कार्यकर्त्यावर घेतला, माझ्या जे सहकारी नगरसेवकांवर घेतला, तो अत्यंत वाईट स्वरूपाचा हा बदला हा त्या माध्यमातून हिच्यामध्ये घेतला गेलेला आहे. हा बदला म्हणजे पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांची हत्या आहे. या प्रकारात कार्यकर्ता म्हणून मला अत्यंत वेदना त्या माध्यमातून होत आहे. त्याकरता मी जे माझ्या नेत्यांना मी पहिलं सांगितलं होतं, मी भारतीय जनता पार्टीत माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो, त्यानंतर मी युवा मोर्चाचं काम केलं, प्रदेशापर्यंत पोहोचलो, भाजपाचं काम केलं, त्यानंतर माझ्या आईला सुद्धा त्यावेळेस ग्रामपंचायतचं सरपंच पदाची संधी दिली होती, ती सुद्धा नाकारण्यात आली 2.5 वर्षानंतरची. असो तिच्यावर मी थांबलो, कारण कार्यकर्ता शेवटी काय कर. दुसऱ्या टर्मला नगराध्यक्षपदाची संधी आली, त्यावेळेस सुद्धा मला त्या माध्यमातून तिच्या डावललं गेलं आणि तिथे नेत्यांच्या जवळच्या खासच्या कार्यकर्त्याला, नातेवाईकाला त्या माध्यमातून उमेदवारी दिली. तेही जाऊ द्या, तेही मी लढलो, सर्वांनी एक मोड बांधून तिथे विजय संपादन केला. परंतु तिसऱ्यांदा सुद्धा असा अन्याय जर कधी होत असेल तर अत्यंत वेदना देणारा हा प्रसंग आहे. माझ्या जीवनातला हा अत्यंत आजचा दिवस जो आहे, पेपर पाहिला आणि सकाळी मला अत्यंत वाईट वाटलं की अशा प्रकारचा जर कधी कार्यकर्त्याचा राजकीय हत्या जर कधी करत असेल तर याच्यानं पक्ष टिकणार नाही आहे. हा पक्ष जो आहे ज्या वरती गेलाय तो पक्ष खाली त्या माध्यमातून तिच्यामध्ये रेशो जो आहे तो त्या माध्यमातून येईल. मला अत्यंत वाईट वाटतं या गोष्टीचं, परंतु असो, लोकशाही आहे, लोकशाहीचा उत्सव आहे. या अशा प्रकारचं जे आहे हे इथे झालाय. मी सर्व पक्षनिष्ठ एकनिष्ठ नेत्यांना विनंती करणार आहे की जिथे जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या बाजूने उभे राहा. कुठे गेले गडकरी साहेब, तुम्ही कुठे गेले? मी अजूनपर्यंत सांगितलं की माझ्या जे राजकीय जीवनाची सुरुवात मी भाजपापासून केली आहे. माझ्या अंतिम देहावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन मी त्या माध्यमातून जाणार, तरी अन्याय. एक कार्यकर्ता जर तुम्हाला जर कधी नुसतं त्या गावाची सेवा करण्याचं पद मागत राहिलं, माझी सेवा नाही हो,
मी बघा तुम्ही माय सर्व बघा तुम्ही, मी काहीच नाहीये, मी काहीच कमवलं नाहीये, मी काहीच केलं नाहीये. मी जेही केला ते माझ्या वरंगावच्या जनतेसाठी केलाय आणि जनता शेवटी निर्णय घेणार आहे काय करायचा काय नाही. त्याकरता हा निर्णय जो आहे तो जनतेच्या माध्यमातून वरंगावकर तिच्यामध्ये घेतील. परंतु अन्याय हा किती दिवस सहन करायचा. गेल्या 35 वर्षापर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ता राहिलो म्हणून हे फळ त्या माध्यमातून तुम्ही जर कधी मला दिला असेल तर ते अत्यंत वाईट आहे. लोकसभेच्या काळात तुम्हाला जो त्या निवडणुकीमध्ये जो वास्तव्य मी मांडलं तो जर कधी तुम्ही बदला घेत असेल तर तो वाईट आहे. स्वर्गीय हरिभाऊ जावळेंना त्यावेळी उमेदवारी जाहीर झाली असताना तुम्हाला तिथे न्याय मिळाला पाहिजे, तुमचं तिथं राजकीय चाललं गेलं सुरुवात झाली पाहिजे. यासाठी आम्ही त्यावेळेचा हरिभाऊंच्या विरोधात गेलो आणि तिथे तिकीट कापलं. तो मला आता वाटते ती आमची चूक त्या माध्यमातून माझी झालेली आहे असं त्या माध्यमातून याच्यामध्ये वाटते. त्याकरता मी अत्यंत दुःखी झालेलो या निर्णयापासून आणि या निर्णयाला साधा एक शब्द पार्टीच्या कोणत्या नेत्यांकडनं नाही की तुला शांत बसावं लागेल, तू शांत हे कर, काहीच नाही. एक कार्यकर्ता जो शहर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुनील माळी यांनाही उमेदवारी नाही. जे कार्यकर्ते लढले, अरे लोकसभा विधानसभा निवडणुकीत आम्ही घरोघरी गेले, घरोघरी लोकांचे मत मागले, औष्टौस केलं, प्रचार सभा घेतल्या की भारतीय जनता पार्टीच्या कमळाला त्या माध्यमातून उमेदवाराला मतदान करा. तेही जाणली नाही तुम्ही, तेही नाही जाण. अत्यंत म्हणजे हे राजकारण म्हणजे असं आहे की डायरेक्ट मान कापून सण कार्यकर्त्याचा खून करायचा हा प्रकार जो चाललाय तो अत्यंत वाईट चाललाय आणि या प्रकारापासून मी खऱ्या अर्थानं अत्यंत वाईट झालोय, उद्विग्न झालोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.